नमस्कार मित्रांनो, JSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेमध्ये कर निर्धारण जे विभाग आहे त्या विभागामध्ये निरीक्षक या पदासाठीची सर्वात मोठी भरती आलेली आहे. गट क ची ही भरती असणार आहे आणि आपल्याला इथं जे वेतन श्रेणी मिळणार आहे ती वेतन श्रेणी बघा किती आहे. 29,200 ते 92,300 रुपये एवढं काय असणार आहे. आपल्याला इथं वेतन दिलं जाणार आहे. मित्रांनो, आपल्याला ऑनलाईन अर्ज जे भरायचे आहेत ते ऑनलाईन अर्ज आपल्याला इथे जी वेबसाईट देण्यात आलेली आहे बघा, ही वेबसाईट दिलेली आहे. या वेबसाईट वरती जाऊन आपण काय करू शकतो, आपले ऑनलाईन अर्ज जे आहे ते ऑनलाईन अर्ज भरू शकतो. आलं का लक्षात? इथं कर निर्धारण व संकलन या विभागामध्ये मुंबई महानगरपालिकेतील ही भरती आहे. या भरतीबाबत सविस्तर जी माहिती आहे ती सविस्तर माहिती मित्रांनो आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी माझी एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. तर मित्रांनो, ही जी भरती आहे त्याचं वर्गीकरण आपल्याला कास्टनुसार कशा पद्धतीनं करण्यात आलेलं आहे त्याचा इथं तुम्हाला डिटेल तपशीलवार जो चार्ट आहे तो चार्ट इथं देण्यात आलेला आहे. पाहू शकता कशा पद्धतीनं कोणत्या कास्टला किती जागा देण्यात आलेल्या आहे ते पाहू शकता तुम्ही इथं. मित्रांनो, याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. मित्रांनो, तुम्ही ज्या प्रवर्गामधून येता त्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत त्या इथं पाहायच्या आहेत, हे तुम्ही पाहू शकता चार्टमध्ये. त्याचबरोबर मित्रांनो, इथं जे काही अंशकालीन किंवा जे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीचाही चार्ट दिलेला आहे. त्यानुसार त्यांच्या 7 जागा त्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहे. त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं शारीरिक पात्रता वगैरे त्यांची असणार आहे ते इथं देण्यात आलेलं आहे, तेही पाहू शकता. मित्रांनो, ही जी भरती आहे ही परमनंट भरती आहे. इथं बघा डिटेल मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. जे आरक्षण आहे ते कशा पद्धतीनं देण्यात येणार आहे याची ही माहिती दिलेली आहे मित्रांनो तुम्हाला. मित्रांनो, आपल्याला पुढे पाहायचंय की याच्यासाठी वयोमर्यादा किती आहे तेही इथं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये खुला प्रवर्गातील जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 18 ते 38 वर्ष वयोमर्यादा आहे. मागासवर्ग प्रवर्गातील जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 18 ते 43 वर्ष आहे आणि दिव्यांग प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 18 ते 45 वर्ष इतकी वयोमर्यादा देण्यात आलेली आहे. आलं का लक्षात? वयोमर्यादा इथं आपल्याला पुढं पाहायचं आहे बघा. तर आता इथं जो काही निवड होणार आहे ही निवडीची पद्धत कशा पद्धतीने असणार आहे, तर आपल्याला इथं ऑनलाईन परीक्षा द्यावी लागणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न इथं विचारले जाणार आहे. त्याच्यामध्ये ऑनलाईन परीक्षेचा जो प्रश्नपत्रिकेचा जो दर्जा आहे तो पदवीच्या परीक्षेच्या दर्जा समान राहणार आहे, परंतु त्यामध्ये मराठी आणि इंग्रजी हे जे 2 विषय आहेत त्याचा जो दर्जा आहे तो 12वीच्या जी काही परीक्षा आहे किंवा 12वीचं जे काही शिक्षण आहे त्याच्यानुसार राहणार आहे, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. मित्रांनो बघा, इथं सिलेबस ही तुम्हाला देण्यात आलेला आहे की मराठी भाषा व्याकरण 10 प्रश्न असणार आहे आणि गुण किती 20 असणार आहे. त्याचबरोबर इंग्रजी भाषा व्याकरण 10 प्रश्न आणि 20 गुण. सामान्य ज्ञान जे आहे त्याचे तुम्हाला 15 प्रश्न असणार आहे आणि 30 गुण आहेत. अंकगणित 15 प्रश्न आणि 30 गुण. मुंबई महानगरपालिकाचे जे अधिनियम 1888 जे आहे त्याच्यावरती तुम्हाला इथं 50 प्रश्न विचारले जाणार आहे आणि त्याच्यासाठीचे मार्क किती आहेत? 100 मार्क आहेत. तर हे जे काही अधिनियम आहेत मुंबई महानगरपालिकेचे याबाबत व्हिडिओ मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे. तर तुम्ही तिथं पाहायचं आहे. तुमची इथं 100 मार्काची जी तयारी आहे ती फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मी तुमची करून घेणार आहे आपल्या या चॅनलच्या माध्यमातून. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला हे जे काही मी व्हिडिओ अपलोड करणार आहे हे जे काही अधिनियम आहेत त्याच्यावरती तुम्हाला कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाणार आहेत त्याचा सराव मी तुमचा फ्री ऑफ कॉस्ट मध्ये घेणार आहे. त्यासाठी काय करायचं आहे, लगेच सबस्क्राईब करायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करायचं आहे, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन जे आहे त्याचं सर्वात अगोदर प्राप्त होणार आहे. तर लक्षात आलं का मित्रांनो? हे जो काही सिलेबस आहे तो सिलेबस तुम्हाला इथं परीक्षेसाठी दिलेला आहे. एकूण 200 मार्कांची तुमची परीक्षा होणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला इथं 120 मिनिटांचा टाइम देण्यात आलेला आहे. बघा, सामान्य ज्ञानवरती जे काही प्रश्न विचारले जाणार आहेत ते कशाचे असणार आहेत, तर मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा भूगोल आहे, सामाजिक इतिहास, हवामान स्थिती,
किंवा मुंबई महापालिकेचे जे काही विविध प्रकल्प आहेत किंवा महापालिकेचा अर्थसंकल्प आहे, महापालिकेचा पदाधिकारी आहेत, यांच्या संदर्भातील प्रश्न तुम्हाला सामान्य ज्ञानमध्ये विचारले जाऊ शकतात, हे इथं लक्षात घ्यायचंय मित्रांनो। आणि जे व्याकरण आहे ते व्याकरण आपल्याला जे काही तुमचं 12वीचं जे काही व्याकरण आहे तिथपर्यंत इंग्लिश आणि मराठीचं व्याकरण असणार आहे। हा आपला डिटेल सिलेबस आहे मित्रांनो। याच्यातील बराचसा सिलेबस फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मी तुमच्या या आपल्या चॅनल वरती काय करणार आहे, कंप्लीट करणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं तुमची मुलाखत घेतली जाणार नाही, परीक्षेमध्ये जे काही मेरिट लिस्ट लागणार आहे त्याच्यावरच तुमची इथं निवड होणार आहे, हे लक्षात घ्यायचंय मित्रांनो। बघा इथं ऑनलाईन अर्ज करण्यासाठीच्या काय मार्गदर्शक सूचनाही तुम्हाला इथं देण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज करत असताना तुम्हाला जर काही अडचण आल्या तर त्यासाठी इथं कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, या कॉन्टॅक्ट वरती तुम्ही काय करू शकता, संपर्क साधू शकता। सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते दुपारी 5 या वेळामध्ये कॉन्टॅक्ट साधू शकता। आणि 1:30 ते 2:30 हा त्यांचा जेवणाचा टायमिंग असल्यामुळे तिथं फोन तुमचे उचलले जाणार नाहीत, याची नोंद घ्यायची आहे, ते सर्वांनी लक्षात ठेवा मित्रांनो। ज्यावेळेला तुम्ही ऑनलाईन अर्ज भरणार आहे त्यावेळेला तुम्ही ऑनलाईन अर्ज भरलेल्याची प्रिंट स्वतःजवळ ठेवायची आहे। त्याचबरोबर जी काही तुम्ही ऑनलाईन परीक्षा फी भरणार आहे त्याचीही प्रिंट स्वतःजवळ ठेवायची आहे। ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख बघा किती देण्यात आलेली आहे, तर आजपासून हे ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत। 20/9/2024 ते तुम्हाला शेवटची तारीख आहे 19/10/2024। जवळपास एक महिना आहे तुम्हाला इथं अर्ज सबमिट करण्यासाठी, त्यामुळे व्यवस्थित अर्ज सबमिट करायचा आहे। ज्यावेळेला तुम्ही रजिस्ट्रेशन करणार आहे त्यावेळेला तुमचा व्हॅलिड ईमेल आयडी तिथं टाकणं गरजेचं आहे, तो ईमेल आयडी तुम्ही तिथं टाकायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला ऑनलाईन परीक्षा शुल्क किती असणार आहे ते पहा इथं। बघा खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000 रुपये एवढी परीक्षा शुल्क आहे, आणि जे विद्यार्थी मागासवर्गीय प्रवर्गातून येतात त्यांच्यासाठी 900 रुपये, अनाथ उमेदवारांसाठी 900 रुपयेच परीक्षा शुल्क इथं आकारण्यात येणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परीक्षा शुल्क जे आहे ते तुम्हाला कोणत्याही सबबीवरती रिटर्न भेटणार नाही, याची सर्वांनी दक्षता घेणं आवश्यक आहे। पुढे बघा दिव्यांग उमेदवारांसाठी काही सूचना दिलेल्या आहेत, लेखनिक वगैरे वापरणार असेल त्याबाबतच्या इथं सूचना देण्यात आलेल्या आहेत, त्या तुम्ही पाहू शकता मित्रांनो। ही जी काही पीडीएफ आहे ती पीडीएफ तुम्हाला वेबसाईट वरतीही पाहायला मिळेल। ही जी पीडीएफ आहे जवळपास 20 पानांची पीडीएफ आहे। हे सर्व मी वाचत बसलो तर काय होईल, आपला व्हिडिओ मोठा होईल आणि मला जे काही महत्त्वाचं सांगायचं आहे ते कदाचित स्किप होऊ शकतं। बघा आता आपल्याला इथं कागदपत्र कोणती लागणार आहेत हे अतिशय महत्त्वाचं आहे। तर आपल्याला शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला, आदिवास प्रमाणपत्र किंवा तुम्ही ज्या कॅटेगरी मधून येता त्या कॅटेगरीचं जात प्रमाणपत्र तुम्हाला इथं आवश्यक आहे। त्याचबरोबर MSCIT चे प्रमाणपत्र आवश्यक आहे। त्याचबरोबर तुमच्याकडे टंकलेखनाचे प्रमाणपत्र असल्यास तेही असणं आवश्यक आहे। हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला काय करायचे आहेत, अपलोड करायचे आहेत ज्यावेळेला तुम्ही अर्ज भरणार आहे त्यावेळेला। लक्षात आलं का, सर्व डॉक्युमेंट कोणकोणत्या लागणार आहेत त्या आपल्याला इथं वेबसाईट देण्यात आलेली आहे। या वेबसाईट वरती जाऊन काय करायचं आहे, आपल्याला ऑनलाईन अर्ज जो आहे तो ऑनलाईन अर्ज भरायचा आहे। तर मित्रांनो बघा काही विशेष सूचना वगैरेही इथं देण्यात आलेल्या आहे, अधिनियम कोणते असणार आहेत, त्यांची कलम कोणते आहेत, हेही सगळं इथं तुम्हाला डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे। हा सगळा आपण जो काही कलम आहेत ते कलम आपण आपल्या येणाऱ्या काही काळामध्ये याची एक सिरीज करून मी तुम्हाला आपल्या या चॅनलवरती अपलोड करणार आहे। तर मित्रांनो या भरतीबाबत तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। आणि ह्या भरतीची 100 मार्कांची जी तयारी आहे ती फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपण आपल्या चॅनलवरती करून घेणार आहोत। त्यासाठी माझी पुन्हा एकदा तुम्हाला रिक्वेस्ट राहील, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन क्लिक करा आणि आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा। हीच माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट राहील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।